हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता आम्ही आहोत त्रिवेंद्रमला आणि सकाळचे 5 वाजलेत आणि 5:55ची आपल्याला ट्रेन आहे वर्कलाला जाण्यासाठी. सो आपण आता चाललो आहे वर्कलाला आणि एक दिवस स्टे आहे आपला वर्कलाला. आणि वर्कला इथून काहीतरी 1 तास लागतो. सो आपण 1 तासामध्ये वर्कलाला पोहोचून जाऊ. सो आता खूप लेट झालं आहे, आपण लवकरात लवकर निघूया स्टेशनला जाण्यासाठी. आणि खूप घाईघाईमध्ये एकदम पळत पळत आलो आम्ही स्टेशनला, कारण की फक्त 2 मिनटं बाकी होते ट्रेन निघण्यासाठी आणि जास्त आता ट्रेन निघाली. सो गाईज, आता फायनली आमची ट्रेन निघालेली आहे आणि खूप एकदम धावत आम्ही आलो स्टेशनला, नाहीतर ही ट्रेन सुटली असती. आणि वर्कला इथून 1 तासावर आहे, तो 1 तासामध्ये आपण वर्कलाला पोहोचतो आहे. त्याच्यामुळेच आम्ही स्लीपर क्लास सॉरी सिटिंगचं हे बुक केलं आहे तिकीट. आणि आता निघाली आपली ट्रेन. आणि वातावरण बघा खूप छान झालं आहे. असं जर वातावरण दुपारी असेल तर किती मजा येईल फिरायला, पण दुपारी खूप ऊन असतं, त्याच्यामुळे खूप वाट लागते. सो गाईज, आम्ही आता पोचलेलो आहोत वर्कला शिवगिरीमध्ये आणि 1 दिवसाचा स्टे इथे. आणि आम्ही जोस्टेलमध्ये आमचं बुकिंग केलं आहे, पण आता माहिती नाही एवढं सकाळी ते आपल्याला देणार आहेत की नाही रूम. तिथे गेल्यावर आपण बघू ना. क्लिफ बीच हॉस्पिटॅलिटी आगे. शशी कपूर. सो शशी आम्हाला भेटले, ते आम्हाला फ्रेंड्स झालेत आमचे. आणि आम्ही आता ऑटो शेअर करतो, कारण ऑटोवाल्यांनी खूप जास्त पैसे सांगितले. सो आता आपण ऑटोने चाललोय, बघू बसतोय का ऑटोमध्ये आता एवढे जण. आणि बिचारी माझी पण नाही. सो गाईज, आम्ही हॉस्टेलला चालतच चाललोय, कारण की हे पैसे जाम जास्त सांगतात आहेत. सो आम्ही चालत जाण्याचा असा निर्णय घेतलेला आहे. आणि माझी बॅग खूप जड आहे, त्याच्यामुळे ती आलेखी घेतली आहे. आणि निशा अशी 2 बॅग घेऊन चालतीये. व्हेरी व्हेरी हेवी. आता मधूनच हे करतोय, कारण आम्ही खूप थकलेलो आहे. इथे तो बॅग क्या गिरा अपना? नहीं अपना डायपर है वो, अपना थोड़ी है. अपन लोग का डायपर नहीं पहनते अपन लोग. अरे वीडियो चालू है. मैंने I don't say anything. गौरव नन्नी. सो गाईज, इथे आमचं हॉस्टेल आहे आणि इथे समोर क्लिफ आहे. चलो. वाव, क्या फ्रेम है. त्या काकांनी आम्हाला चुकीच्या हॉस्टेलमध्ये पोहोचवलं आहे. आमचं जो हॉस्टेल आहे त्यांनी आम्हाला हॉस्टेल कोणतं तरी हॉस्टेलमध्येच घेऊन गेले. सो इथून आता परत 10 मिनटावर आहे, तो सो आता परत चालत जायला लागणार आहे. सो अशी आमच्या सकाळची सुरुवात झालेली आहे, एकदम अशी ह्याच्यामध्ये घाई गडबडीमध्ये. आणि इथे समोरच मस्त हे बीच आहे. सो आपण बीचवर पण जाणार आहोत. आम्ही आता चाललो आहे क्लिफवर टाईमपास करायला, कारण की आमचं चेक इन आहे 12 वाजता आणि तोपर्यंत आम्ही निघू नाही शकत. त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहे क्लिफवर आणि थोडं ब्रेकफास्ट वगैरे पण करू. आता अशी फक्त 8:30 वाजले, 8:30-9 वाजलेत आता फक्त सकाळचे. सो लवकरात लवकर आपण आता जाऊ आणि काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे करू. सेम लोकेशन है. अभी कैमरा ऑन ही रखना ओके. हां, नहीं कोणता हीरो है त्याच्यामध्ये. चाहे तो कैमरा ऑन रख सकते हो. सुबह सुबह जाते थे हम लोग गोवा में क्लिफ देखने के लिए. वाओ, ब्यूटीफुल. क्या नज़ारा है.
मैं बाइक और स्विमिंग सीख के ना ऐसे समंदर में कूद ही जाऊंगी मैं बाइक और। सच में बहुत मेरा ऐसा मन करता है ना, मैं पानी में बहुत जाऊँ यार, अंदर जलपरी के जैसे निकलूंगी किसी दिन बन के जलपरी दिल उड़ा उड़ा, नहीं दिल डूबा डूबा। कहीं ये वाला ओ अभी ये वाला देखो, ये देखो मस्त है यार। चला काहीच लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी एवढ्या मोठ्या लाटा बघितल्या, ह्याच्या आधी कधी बघितल्या नव्हत्या. म्हणजे गोव्याला पण बघितलेल्या, पण एवढ्या जवळून कधीच बघितल्या नव्हत्या. सो खूप मस्त वाटतंय, पण ऊन खूप आहे, खूप म्हणजे खूप जास्त ऊन आहे, पण ठीक आहे, खूप छान. बापरे, खूप खारट पाणी आहे. शी शी देखो एक बार, मेरे आँख में पानी गया. फास्ट क्यों नहीं आ रहा है? सो गाईज आत्ता आम्ही चेकआउट करतो, 12:30 वाजलेत फायनली. हा कोणचा